दंडोत प्रणाम. मायबाप, आपल्या पंथामध्ये अनेक विद्वान लोक होऊन गेले, अनेक आचरणशील लोक होऊन गेले. त्यापैकीच केशिराज व्यास एक होते. ते पापदंडी रामपूरचे होते, अशी एक वासना आहे. त्यांना भटवासापासून श्रवण होतं. त्यांनी अनेक कर्तव्य केले. त्यांनी सूत्रपाठ वेगळा केला, सूत्रपाठाचा अन्वय लावला, दृष्टांताचा अन्वय लावला, अनेक धर्माला पोषक असे कामं केली. तर ते केशिराज व्यास एकदा कटक नावाच्या गावाला भ्रमत गेले. कटक नावाचं गाव आहे. कटकला गेले. तिथं त्यांना देमायसाची भेट झाली. कटक देमायसा नाव आहे त्या बाईचं. आपल्याकडं कटक देमायसा म्हणून प्रसिद्ध आहे ती बाई. तर त्या बाईच्या भेट झाली. त्या बाईनं त्यांना जेवण्यासाठी सांगितलं आणि विचारलं की माझा एक भाऊ आहे वंकी नावाचा, त्याला जेवायला बोलू का? केशववास म्हणले नका, तो अनेक ढांडाळाचा आहे आणि त्याची गुरुकुळ मानत नाही, म्हणून त्याला बोलू नका. पण देमायसानं हे ऐकलं नाही. तिनं त्याला जेवायला बोलवलं, सांगितलं जेवायला. परंतु ज्यावेळेस जेवायला बोलवलं तर केशिराज व्यासाला घरात वाढलं आणि वंकीला मात्र कोठ्यात ठाव दिला. कोठ्यामध्ये गुळाच्या कोठ्यामध्ये त्याचं पात्र टाकलं बसायला त्याला. तिथं तो जेवायला बसवलं तिथं. मग केशिराज व्यासाच्या सगळ्या विधी पार पाडल्यानंतर केशिराज व्यासाला विनंती केली की बाबा स्वीकार करा माझ्या अन्नाचा, माझ्या क्रियेचा स्वीकार करा असं म्हणल्या. आणि लवलवूनी म्हणजे लवकर त्या याच्याकडे गेल्या, वंकीकडे गेल्या. वंकीला आज्ञा दिली घे म्हणे. आणि मग तो वंकी जेवते वेळेस श्री चक्रधर असं म्हणलं. असं म्हणल्यानंतर हे केशिराज व्यासानं ऐकलं. मग केशिराज व्यासानं देमायसाला विचारलं, हे श्री चक्रधर हे कोण म्हणलं? तर ती घाबरली बाई. ती म्हणली जीजी, मला जर तुम्ही अभय देताना तर मी सांगते. ती म्हणे दिला अभय. आणि मग ती म्हणे वंकी हे तो, त्याला बाहेर कोठ्यात बसवलं. तर ती म्हणे ठीक आहे, बरं झालं म्हणे जेवाई, बरं झालं त्याला जेवाय बोलिलं. आणि मग त्याला मायबाप त्याला मधात बोलवलं जेवायला. आपल्या स्वतःच्या पंक्तीला बसवून त्याला जेव घातले. मायबाप, आपण केशिराज व्यासाचे हे दोन अंग आहेत. एक, त्या अनेक ढांडाळाच्या वंकीला जेवायला बोलू नको असं म्हणणारे केशिराज आहे. तेच केशिराज व्यास आहेत की या वंकीला जेवायला बोलू नको असं म्हणणारे. पण तेच केशिराज आहेत की वंकीनं श्री चक्रधर हे नाव घेतलं की त्याला आपल्या स्वतःच्या पंक्तीला स्वतःच्या जवळ बसून जेवू घालणारे केशिराज व्यास आहेत. मायबाबा, हे दोन अंग केशिराज व्यासाचे आहेत. आपण एकच अंग घेतलं. म्हणजे कोणीही एखाद्या माणसाला आपण ज्यावेळेस तिच्याकडे बघतो त्यावेळेस तो अनेक ढांडाळाचा आहे असं आपण म्हणून त्याला त्याची हेटाळणी करतो, त्याला म्हणजे सोडून देतो, त्याला म्हणजे धर्मामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तर हे अंग आपण स्वीकारलेलं आहे. परंतु केशिराज व्यासाचं दुसरं जे अंग आहे, श्री चक्रधर म्हणलं की त्यानं केशिराज व्यासानं त्याला बोलवलं माझं घरात आणि स्वतःच्या बाजूला बसून जेवू घातलं. हा केशिराज व्यास आपल्याला मान्य नाही. हे केशिराज व्यासाचं अंग आपण स्वीकारलेलं नाही.
मायबापो, जर केशिराज व्यास स्वीकारायचा असेल तर आपल्याला केशिराज व्यासाचे दोन्ही बी अंग शिकवावे लागतील. स्वामीनं अवतार धारण केल्यानंतर 2 माणसं निवडले. एक भटोबास निवडले, एक माईभट निवडले. माईभट होते की अभिमानानं चूर झालेले, अनेक अभिमानानं चूर झालेले, लोकाला हिणवणारे आणि थोडाही अभिमानात कसोर न ठेवणारे, सगळे अभिमानग्रस्त होते, विद्वान होते. तर दुसऱ्या टोकाला होते भटोबास, एक ब्राह्मण असून देखील दुराचार करणारा माणूस, अनेक लोकांना ठार मारणारा माणूस, हातात तलवार घेऊन लोकांना दहशत दाखविणारा माणूस, असा माणूस निवडला. आणि याचा बी अभिमान दवडून टाकला आणि त्याचा देखील दुष्कृत्य कमी करून टाकले. त्याला दोघायला बी परमेश्वर प्राप्तीला योग्य केलं. बाबा, हे दोन्ही अंग आपल्याला सर्वज्ञाचे मान्य आहे. हे याप्रमाणे आपण अभिमानानं चूर झालेल्या माणसाला देखील जवळ घ्यायचं आहे. जो दुष्कृत्य करणार आहे त्याला बी जवळ घ्यायचं आहे, त्याला बी नीट करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे, याला बी नीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एकच स्वामीचं वचन बघतो. काही लोक येतं की वचन बघतात की कानक देशात तेलंगण देशात न वचावे, पण त्याचा पुढचा अर्थ ते घेत नाही. एकच अर्थ घेतात, एकच अर्थ. फक्त वचन स्वीकारले, वचनार्थ स्वीकारायला पाहिजे. दोन्ही स्वीकारत नाहीत. आपण वचन स्वीकारले कानक देशात तेलंगण देशात न वचावे, पण का न वचावे तर ते विषय बळदेस ते अवधूत अमान्य. आणि इथं दुसरं एक सूत्र आहे की मातापुरा कोल्हापुरा न वचावे, तर न काढून टाकलं काही लोकांनी. मातापुरा कोल्हापुरा वचावे म्हणले, परंतु हे घेतलं ते ना, म्हणजे त्यातलं एक काढून टाकून स्वीकारलं ते सूत्र, परंतु पुढचं सूत्र ते श्रीमुखीचंच आहे. त्याचा अर्थ ते स्वाभिमानी देवता सात काशी विघ्न करते. हे सूत्र आपण स्वीकारलेलं नाही. स्वीकारायचं सर्वज्ञाला तर दोन्ही बी सूत्र स्वीकारा, दोन्ही बी अंग स्वीकारा. सर्व त्याचे सूत्र स्वीकारायचे ना तर सूत्राचे दोन्ही अंग स्वीकारा. सर्वज्ञ स्वीकारायचे तर दोन्ही बी अंगानं सर्वज्ञ स्वीकारता आले पाहिजे. केशिराज व्यास स्वीकारायचे तर दोन्ही बी अंगानं स्वीकारायला पाहिजे. केशिराज व्यास पहिलं अंग आहे ते त्यांचं की ह्या अनेक ढांडाळाच्या याला केशिराज व्यासाला ह्याला वंकीला त्यांनी आमंत्रण देण्याचं नाकारलं, परंतु नंतर त्यानं श्री चक्रधर म्हणलं की त्याला स्वीकारलं. म्हणजे हे दोन्ही बी अंग आपल्याला केशिराज व्यासाचे स्वीकारता आले पाहिजे. मायबाबा, एकदा महादाईसा भिक्षेला गेल्या आणि एक लेकरू होतं अस्पृश्य माणसाचं, आणि ते लेकरू चक्रधर म्हणलं. तर मग त्या बाईनं त्याला कडेवर उचलून घेतलं, त्याची लाड शेंबूड पुसलं आणि प्रेम केलं, त्याच्यावर थोडं खाली सोडून दिलं. तर मायबाबा, ही महादाईसा आपण स्वीकारायची. महादाईसा शिक्षा पण देणारी महादाईसा बी स्वीकारायची आपल्याला. ती माई भटाला शिक्षा पण देते. माई भटाला म्हणते हे काही विरही पुरुषाची वीज आहेत का? नाही. ते बागेत स्मरण करणाऱ्या माई भटाला ती शिक्षा पण करते की हे काही विरही पुरुषाची विजणं नाही. अशी शिक्षा पण देणारी महादाईसा बी आपल्याला स्वीकारायची. आणि त्या अस्पृश्य लेकराला कडेवर घेऊन उचलून त्याची लाड शेंबूड उचलणारी महादाईसा आपल्याला स्वीकारायची. तर हे केशिराज आपल्याला ते बी म्हणजे त्याला माझ्या पंक्तीला सांगू नको असे म्हणणारे बी केशिराज आपल्याला स्वीकारायचे. आणि त्या वंकीनं ज्यावेळेस श्री चक्रधरे नाव म्हणल्यानंतर त्या वंकीला जवळ बसून जेवून घालणारे हे पण केशिराज व्यास आपल्याला स्वीकारायचे. परंतु आपली गलत इथंच होती की आपल्याला पशी ज्ञान नाही आणि आपण आज्ञेने आहोत. आणि आपण आज्ञेने असल्यामुळं आपण परमेश्वराचं केशिराज व्यासाचं एकच अंग स्वीकारलेलं की
आपण आपण सर्वज्ञाला एकच अंग स्वीकारले. सर्वज्ञ म्हणले की हे शास्त्र कौना प्रतीनं बोलावे, लोह पाणी गेले होऊन असे असावे. हे स्वीकारले, कोणाला सांगितलं नाही, परंतु अर्थाप्रती बोलावे हे मात्र वचन स्वामीचं आपण स्वीकारलेलं नाही. माय बाबा, सर्वज्ञ स्वीकारायचेत का तुम्हाला? तसं जशाला तसे सर्वज्ञ स्वीकारा. महादायसा स्वीकारायच्यात का? जशाला तसे स्वीकारा. केशराज व्यास स्वीकारायचेत का? जशाला तसेच केशराज व्यास तुम्हाला स्वीकारता आले पाहिजे. तरच तुम्ही विद्वान आहात, तरच तुम्ही धार्मिक आहात, तरच तुम्ही महानुभाव आहात, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.